आनंदला मी आता कनेक्ट होते. आनंद का आनंदशी आपण बोलणार आहोत. आनंद सहस्त्रबुद्धे त्याच्याशी आपण आता बोलणार आहोत आणि तो येईल 1-2 मिनिटात लाईव्ह. आनंद सहस्त्रबुद्धे आपण बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं आपण मागच्या शुक्रवारपासून एक सुंदर उपक्रम असा हाताळलेला आहे. 3 गायकांना आपण मागच्या आठवड्यात भेटलो. आता यावेळेला जरा वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. कारण बऱ्याच जणांनी म्हटलं असं की गाणी कशी तयार होतात याविषयीची पण माहिती आपल्याला हवी आहे. त्यामुळे अशा आपण काही आता 3 जणांना या शुक्रवार, शनिवार, रविवार भेटणार आहोत. आनंद आता कनेक्ट होतोय. तसं हे थोडंसं नवीन तंत्र असल्यामुळे थोडीशी गडबड होते आपल्याकडनं, पण आता 1-2 सेकंदात तो मला लाईव्ह येईल. आनंद आलायस तू? हाय आनंद. हा आता हॅलो. मी आता छान तुझी ओळख करून देते. नमस्कार रसिक हो. अभिजित सावंत यांच्या बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या वतीनं मी स्मिता गवाणकर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असं थोडंसं झालं की 3 गायकांनी यथेच्छ अशी मैफिल रंगवली आणि मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की लॉकडाऊनमुळे मी इतकी गाणी ऐकलेली आहेत आणि ही गाणी सगळी ऐकल्यानंतर ही गाणी कशी तयार होत असतील असं एक कुतूहल सगळ्यांच्या मनात जागं होतं. तर ही गाणी कशी तयार होतात, त्यामुळे मी असं सर्वसाधारणपणे ठोकताळा दिला की मुळात गीतकार उत्तम शब्द देतो आणि त्या शब्दांचा भाव बघून संगीतकार उत्तम संगीत देतो आणि गायकांपर्यंत आपल्याला पोचतं. पण तिचा रसिक म्हणून असा प्रश्न होता की अगं पण नेमकी बासरी कशी तिथे वाजली, नेमकं संतूर तिथे कसं वाजलं, तो सनईचा असा सुंदर सूर मंगल आनंद देऊन गेला आणि मग एका ठिकाणी तर उत्तम अशी ती तबल्याची तिहाई आणि समेवर मग आम्ही क्या बात आहे म्हणून ओरडलो आणि मी अंतर्मुख झाले की अरे हो, असा आपण विचार केला आहे का. तर संगीतकाराबरोबर ती कला कुसर करणारा एक कारागीर नक्की आहे. म्हणजे संगीतकार जर सोनं घडवणारा असेल ना तर त्याचं जरी काम किंवा नक्षीकाम करणारा एक कुणीतरी माणूस आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एकच माणूस माझ्या डोळ्यासमोर आला, तो आमचा चांगला मित्र आहे. याचं कारण म्हणजे तो एकदम चतुरस्त्र आहे. मुळात तो उत्तम वादक आहे, उत्तम संगीत संयोजक आहे, उत्तम निवेदक आहे आणि तो कारागीर म्हणजे म्युझिक अरेंजर आहे. नावातच ज्याचा आनंद आहे तो आनंद सहस्त्रबुद्धे. याच्याशी आपण गप्पा मारणार आहे. आता आनंद तुझं मी असं छानपैकी स्वागत करते. नमस्कार आनंद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार आनंद. आपण आता एकदम फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. वय वर्ष 3. आनंद असा बसलेला आहे, चित्रहार बघतो आहे, समोर हार्मोनियम आहे आणि सुवर्ण सुंदर या चित्रपटातलं गाणं लागलेलं आहे आणि ते गाणं वयाच्या 3ऱ्या वर्षी तू असा बोट एकदम फिरतात आणि गाणं येऊ शकतं हे एकदम खोटं वाटतंय. आधी गाणं ऐकून दाखव आणि मग मला त्याच्या पाठीमागची गोष्ट सांग. बरं. मी एक मला खूप आवडणारं गाणं तुमच्यासमोर सादर करतोय. हा. त्याचं हे जे कडवं आहे, विरहात मनाचे स्मित सरले, हो ही हो ओळ जेव्हा दुसऱ्यांदा येते तेव्हा बाबूजींनी ती जशी गायली आहे ते ऐकल्यानंतर मी या गाण्याच्या प्रेमात पडलोय. त्यामुळे ते बरं. कडवं सादर करतो आणि मग पुढे बोलू. हो चालेल चालेल चालेल.
वा, खरंच स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. त्या आठवणी आता पुन्हा ताज्या करण्याची ही खरं तर वेळ आहे आणि लॉकडाऊनमुळे आपल्याला हा आनंद मिळालेला आहे आणि त्याही पेक्षा आपला अभिजित सावंतमुळे ही आपल्याला संधी मिळते. मी तेच म्हटलं की वयाच्या 3ऱ्या वर्षी साधं बोलताना त्रास असतो, तर तू हार्मोनियमवर लिहिलं या तुझी बोटं कशी फिरली आणि ते गाणं कसं काय, म्हणजे काय त्यातला मला वाटतं आनंद खऱ्या अर्थाने तुझा जन्म तिथे झाला वादक म्हणून. काय नक्की म्हणजे एवढा हार्मोनियम कसं काय वाजवायला सुरुवात केलीस तू? खरं म्हटलं तर मलाही माहिती नाही. आमच्या घरामध्ये माझ्या आईला गायनाची आवड होती. आभार. तिने रेडिओवरती काही कार्यक्रम सादर केले होते. हम्म, हम्म, माझ्या काही दूरच्या नातलगांपैकी सुद्धा काही लोकांना गाण्यात आवड होती, काही वाजवायचे, पण मला त्यातली फारशी माहिती नाहीये. माझी आजी मला असं सांगायची की मी खूप लहान असताना मामाच्या घरी गेलेलो असताना समोर हार्मोनियम ठेवलेली होती हम्म, हम्म, आणि चित्रहारमध्ये ते कुहू कुहू बोले कोयल्या गाणं लागलं होतं हम्म. आणि मी ते गाणं जसं वाजायला लागलं तसं माझ्या परीने ते गाणं मी हार्मोनियमवर फॉलो करायला. हो. आणि ते ऐकल्यानंतर तिकडे जे सगळे होते, माझा मामा, माझी आई, आजी, या सगळ्यांना वाटायला लागलं की हा नुसतं ऐकून वाजवतोय. बरं. त्यांनी अजून काही म्हणजे तो कार्यक्रम चालू दिला तर जे जे गाणं तिथे लागत होतं ते माझ्या परीने मी थोडं थोडं जसं जमेल तसं ते गाणं फॉलो करत होतो. हम्म, हम्म, तर तिथे कुठेतरी त्यांना हे लक्षात आलं की याला संगीत क्षेत्रात आवड आहे. हम्म, आणि मग तिकडून मी जसं शाळेत जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटायला लागलं की मला सगळा अभ्यास वगैरे फार इंटरेस्ट नाहीये. हम्म, हम्म, म्हणजे मी पहिलीत असताना वर्गात पहिला आलो होतो आणि मला त्याचं काही विशेष वाटलं नव्हतं. म्हणजे सगळ्यांना हा? खूप आनंद झाला होता. आनंद पहिला आला वर्गामध्ये. पण मला खरं म्हटलं तर काही वाटलं नव्हतं. मला असं वाटलं मला नाही करायचंय अभ्यास वगैरे मला नकोय, नाही करायचं. हम्म, म्हणजे हॅव्हिंग सेड दिस मला असं नाही म्हणायचं की ज्यांना जे अकॅडमिक करिअर करतात किंवा ज्यांना बरोबर. खरंच शिक्षणाची खूप आवड आहे त्यांनी ती आवड जोपासावी. पण प्रत्येक माणसाची आवड निराळी असते आणि हे आपल्याला अगदी लहानपणापासून कळत असतं की आपल्याला काय आवडतंय, हो, किंबहुना हेही कळत असतं की काय नक्कीच आवडत नाही. बरोबर. म्हणजे अगदी तान्हं बाळ सुद्धा त्याला नको असताना जर दूध पाजायला गेलं तर ते पूर करून सगळं दूध उडवून टाकतं. हो, खरंय खरंय खरंय. त्यामुळे ती जी जाणीव असते ना आपल्याला काय हा, हवंय किंवा काय हा. नकोय ते अगदी लहानपणापासून आपल्याला माहिती असतं. आणि मला हम्म, असं वाटतं की आपण ती आवड जेव्हा आपल्याला व्यक्त करता येणं शक्य आहे तेव्हा ती जरूर व्यक्त करावी. हम्म, कारण मला असं वाटतं की एअरलाइन्स मध्ये ती जी अनाउन्समेंट असते ना, केबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क नीचे गिर जाएंगे हा. आणि मग ते म्हणतात की दूसरों की सहायता करने से पहले अपना नकाब खुद पहने. मला वाटतं खूप महत्वाचं आहे की बरोबर. तुमची जी आवड आहे ना ती आधी खरंय. जर तुम्हाला स्वतः ओळखता आली असेल तर तिच्याबद्दल त्या आवडीबद्दल बोला, ती आवड सांगा लोकांना. खरंय म्हणजे खरंय. असं असू शकत नाही की आता एखादा म्हणजे काय म्हणतात शाळेमध्ये तुम्हाला समजा ड्रॉइंग मध्ये मार्क कमी आहेत तर अरे ड्रॉइंग मध्ये मार्क कमी पडतात ना, जरा ते वाढले पाहिजे. तर असं नाही हो, म्हणजे घरात पोहे कमी आहेत जरा वाण्याकडनं अर्धा किलो अजून घेऊन ये पोहे आणि ते वाढले असं नाही होत ना ते. खरंय ती खरंय. आवड असायला लागते. त्यामुळे ती बरोबर. आवड ज्या कुठल्या क्षेत्रात असेल त्या आवडीबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटतं. मग तिथून तो माझा प्रवास हळूहळू मला वाटायला लागला की मला अभ्यासात रस नाहीये. मला म्युझिकमध्ये रस आहे आणि खूप लहान असताना म्हणजे 6-7 वर्षांचा असल्यापासून आमच्याकडे दर रविवारी बाबा काही वेगवेगळ्या कॅसेट्स लावायचे, ऑडिओ कॅसेट्स. मग त्या वयामध्ये मी जगजीत सिंग यांचं आहिस्ता आहिस्ता पण ऐकलं, भीमसेन हो. जोशींची अभंगवाणी पण ऐकली किंवा जॉन बॉन जोवी, मायकल जॅक्सन यांची सुद्धा गाणी ऐकली. बर. त्यामुळे ते सगळे संस्कार होत असताना किंवा एस टी बर्मन, ओ.पी. नय्यर साहेब यांची फिल्म सॉंग्स ती तेव्हा ऐकली. मला कुठेतरी त्या गाण्यांबद्दल त्या सगळ्याच प्रकारच्या संगीताबद्दल अजून ओढ वाटायला लागली. बरोबर. आणि जसं जसं मी मोठा होत गेलो माझ्या एक लक्षात यायला लागलं की मला त्या गाण्याचे शब्द कदाचित नाही पाठवणार, पण त्या गाण्याच्या सुरुवातीला आणि त्या गाण्याच्या मध्ये जे वाजतं, जे म्युझिक वाजतं ते मला तसं तसं पाठ होतं. म्हणजे तशीच्या तशी ती चाल मला पाठ होती. नुसती गाण्याचीच चाल नाही, ते मधलं जे प्रिल्यूड्स आणि इंटरल्यूड्स असतात हो हो ते हो. पण, ते जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या गाण्यांशी आपलं काहीतरी एक वेगळं नातं जोडलं जातंय. बरोबर. आणि मला खरंच नवल वाटतं की ती गाणी त्या काळात बनली होती जेव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता, पण तरी ती गाणी परकी नाही होती, ती आपली वाटतात. खरंय खरंय आणि खरंय. ते वाटायला लागल्यानंतर मला असं झालं की मला ह्या गाण्यांची अजून डिटेल माहिती हवी आहे, पण ती कुठे मिळणार ते त्यावेळेला काही माहित नव्हतं. मग
तो सगळा शिक्षणाचा सगळा भाग पूर्ण झाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग मी ठरवलं की आता तरी मला याच्या पुढे शिक्षण नकोय. जे करायचं नव्हतं ते 15 वर्ष केलं, आता बस झालं. बरोबर. पण आनंद, या टप्प्यावर म्हणजे हा सगळा प्रवास पुढे जात असताना तुझ्यामधला एक अभिनेता, तुझ्यामधला एक नट सुद्धा एक अशी रंगमंचावर दमदार कामगिरी करून गेला. तो नट कुठे गेला? ऍक्च्युली झालं असं की मी जवळजवळ 8 वर्ष ड्रॅमॅटिक्स मध्ये काम केलं होतं. शाळेमध्ये असताना 8 8 वर्ष? वर्ष मी सुधा करमरकरांचं किंवा विद्याताई पटवर्धनांचं नाट्यशिबिर जॉईन केलं होतं. त्या नाट्य क्षेत्राची आवड होती. मला एक आठवतंय, माझ्या मावशीच्या बँकेत एक कुठलं तरी नाटक बसवलं होतं. त्याच्यात टीव्हीवर ठेवलेला एक फ्लावर वाज मला तोडायचा होता. म्हणजे धक्का द्यायचा आणि तो तोडायचा, असा एक रोल होता छोटासा माझा. हे मला अजून आठवतंय. तर अशी वेगवेगळ्या भूमिका मी नाटकातनं करत होतो. आणि जिथे माझं एक हिंदी नाईट असायची आमच्या शाळेमध्ये. हिंदी नाईट, मराठी नाईटच्या वेगवेगळ्या भाषांवरती कार्यक्रम असायचे. तर हिंदी नाईटमध्ये असताना एकदा असं झालं की मी एका नाटकामध्ये स्त्री पात्र आणि त्याच्याच पुढच्या नाटकामध्ये पुरुष पात्र असं केलं. आणि त्याच्यात बेस्ट ऍक्टर मिळाल्यानंतर मला एका टेलिव्हिजन सिरियलसाठी ऑफर आली होती, ती मी केली. पण त्याच्यानंतर हळूहळू माझं असं झालं की मी शूटिंगमध्ये किंवा नाटकांच्या रिहर्सल्समध्ये माझा जितका वेळ जातोय हे सगळं झाल्यानंतर मला पेट्रोल जायला मिळत नाही किंवा मला म्युझिककडे तितका वेळ देता येत नाही. हे कुठेतरी आतमध्ये असं मला माहित नाही. मी आपोआप त्या क्षेत्रापासून थोडासा लांबच गेलो. आणि मग ते झालं, शिक्षण पूर्ण झालं. त्यामुळे तिथे साधारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच माझ्यातला जो नट होता तो थोडासा बाजूला जाऊन फुलफ्लेजेड संगीत क्षेत्रात आपण काय वेगवेगळं करू शकतो, म्हणजे वादक होणं, संगीत संयोजक होणं, संगीतकार होणं, हे सगळे जे वेगवेगळे पैलू आहेत ते सगळे आपण करून बघावेत किंवा त्याच्याविषयी खूप जास्त आकर्षण मला वाटत होतं. मग शिक्षण संपल्यानंतर एकदा ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं, मग मी ठरवलं की मला अजून पुढे शिक्षण काही घ्यायचं नाहीये. आणि तो जो टप्पा होता तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता, माझं ग्रॅज्युएशन होणं. कारण त्याच्यानंतर मला बाबांनी सांगितलं की मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विभागात अनिल मोहिले एक कोर्स घेतात ज्याचं नाव आहे म्युझिक कंपोजिशन अँड डिरेक्शन. तुला आवडेल त्या कोर्सला जायला? मी चौकशी करून आलो कोर्सची आणि त्याची जी फी होती ती फी येऊन घरी सांगितली. म्हटलं तुम्ही जर ही फी भरणार असाल तर माझी फक्त एकच अट आहे की त्या पूर्ण कोर्समध्ये मी एकही लेक्चर बुडवणार नाही. मग कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असू द्या, काही असू द्या, मी लेक्चर बुडवून येणार. ते जर चालणार असेल तर मी त्या कोर्सला जायला तयार आहे. कारण मला असं झालं की जी गोष्ट लहानपणापासून जिने मला वेडं केलं होतं, ते गाण्याच्या मधलं म्युझिक, ते ज्या माणसाने इतकी वर्ष आणि असं म्युझिक की जे पाठ होईल असं केलं, त्यांच्याकडनं शिकायला मिळणार आहे. त्यामुळे जर तिथे जाणार असेल तर मग त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. मग काहीही बुडवून दुसऱ्या कुठल्याही कामासाठी येणार. हे सगळं उलट आहे ना आनंद. खरं तर मुलं म्हणतात की मी लग्नाला येणार, मी हे करणार आणि उरलेल्या ह्याच्यात हे करणार. तुझं सगळं वेगळंच आहे. मला वाटतं आनंद हे नावच इतकं तुझं करेक्ट आहे ना, म्हणजे आनंद देणारा आणि आनंद घेणारा असा आमचा आनंद सहस्त्रबुद्धे आहे. पण हे टर्निंग पॉइंट आहे तर काय, म्हणजे खरं तर कोर्समध्ये कितीतरी मुलं असतात, नेमकं त्या शिक्षकांचं तुमच्याकडे लक्ष गेलं पाहिजे आणि मग ते शिकलं पाहिजे. आणि मला असं कळलं की लेक्चर असायचं 5:30 आणि तू 12 वाजता जाऊन बसायचास आणि भरपूर गप्पा आणि हे काय, म्हणजे हे कसं काय, तो सगळा प्रवास सांग. म्हणजे ऍक्च्युली मुरली सरांनी आम्हाला त्या लेक्चरच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा कोर्स जो आहे तो मला वाटतं असा काहीतरी 4 किंवा 5 महिन्यांचा होता, सर्टिफिकेट कोर्स होता. तर सर म्हणाले की कोर्स 4 ते 5 महिन्यांचा आहे. तर 5 महिन्यांमध्ये या कोर्समधनं तुम्हाला काय मिळतं आणि 5 महिन्यांमध्ये या कोर्समधनं तुम्ही काय घेता, या दोन खूप वेगळ्या गोष्टी. मग ते 5 महिने तुम्ही स्वतःसाठी काय कसे फ्रेम करता, त्याच्यातनं काय तुम्ही घेता, हे तुमच्यावर आहे. आणि जेव्हा आम्ही सरांशी बऱ्याच गप्पा मारायला लागलो, आमचे वेगवेगळे डाऊट्स विचारायला लागलो. माझं तर असं व्हायचं, मी सरांना नेहमी विचारतो, सर असं 100 वादक बसले त्याचा व्हिडिओ आहे का? पण तो माझ्या पिढीला कधी बघायलाच मिळाला की 100 वादक समोर आहे, तुम्ही कंडक्ट करताय, असा व्हिडिओ आहे का? असे 50-60 व्हायलिन्स आहेत आणि तुम्ही कंडक्ट करताय, असा व्हिडिओ आहे का? ते एकदा ते म्हणाले होते, म्हणे आनंद सहस्त्रबुद्धे नावाचा मुलगा व्हिडिओ आहे का, व्हिडिओ आहे का असं येऊन जर छळणार हे माहिती असतं तर माझ्या प्रत्येक रेकॉर्डिंगचा व्हिडिओ शूट करून ठेवला असता, असं म्हणाले. पण त्यांनी त्या लेक्चरच्या अवघत असं सांगितलं की अरे हे 5:30 ते 7:30 वेळ पुरत नाही आपल्याला, आपण थोडे आधी भेटूया. ते थोडे आधी भेटूया करत करत आम्ही 12 वाजल्यापासून तिथे जायला लागलो.
आणि मग सरांची आमचं म्हणजे हा शब्द वापरणं मलाच खूप धाकधूक होते वापरताना, पण आमचा डिबेट सुरू व्हायचा सरांची, की बर. ते सांगायचे की आता एक समजा एक लव्ह सॉन्ग आहे, ड्युएट आहे, तर साधारण याची अशी अशी चाल आहे, कशी अरेंजमेंट करावी. तर मी समजा एखादी फ्रेज सांगितली तर ते म्हणायचे कुठल्या वाद्यावर येईल. मी समजा सांगितलं की संतूरवर आहे, ते म्हणायचं नाही, तू जसं गातोयस त्याप्रमाणे हे व्हायलिनचं वाटतंय, व्हायलिनच्या अंगाने जायला पाहिजे. मी म्हटलं नाही सर, मला ते संतूरच वाटतं. मग तो डिबेट व्हायचा. मग ते विचारायचं की मग इथे हीच कॉर्ड का. पण आमच्याकडे जर उत्तर नसलं की आम्हाला का वाटतं इथे कॉर्ड, आम्ही जस्टिफाय नाही करू शकतो, तर ते आम्हाला अजून 10 प्रश्न विचारून अजून गोंधळात पडायचं. पण शेवटी असं झालं की ते ज्या पद्धतीने शिकवायला लागले, तर माझ्या वयाची जी आम्ही मुलं होतो, आम्ही सगळ्यांनी आपापसात त्या कोर्सचं नाव म्युझिक कंपोजिशन अँड डिरेक्शन हे सोडून कमांडो ट्रेनिंग असं ठेवलेलं होतं. जाऊन काय घडेल त्याचा काही नेम नाही. आणि असं त्यांनी अशाच आम्हाला काही काही वेगवेगळ्या एक्सरसाइजेस द्यायचे. त्याच्यात त्यांनी एकदा सांगितलं होतं की तुम्ही स्वतः एक नोटेशन स्कोर लिहून आणा. आणि मी या चिमण्यांना परत फिरायचा स्कोर लिहून गेलो. आणि त्यांनी जसं सांगितलं होतं की म्युझिक पार्ट जो असतो मधला तो वेगळ्या शाईमध्ये लिहा, लाल पेनाने लिहा, तर तसं मी ते करून घेऊन गेलो. आणि ते त्या गाण्याबद्दल भयंकर पॉझिटिव्ह होते. तर त्यांनी मला विचारलं की हे गाणं का निवडलंस. म्हटलं सर, याच्यामध्ये मागे सगळं जे वाचतं ते मला खूप आवडतं आणि त्या चालीच्या बरोबरीने ते जसं गेलंय, मी अक्षरशः वेडा झालोय त्याचा. आणि मला ते कधी एकदा लिहितोय हे सगळं, कधी मी ऐकतोय, कधी लिहितोय, कधी वाजवतोय, असं होतं ते गाणं लागलं. तो त्यांना मी स्कोर नेऊन दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, चांगलं लिहिलंयस तू. त्याच्यात काही दिवसांनी मला त्यांच्या असिस्टंटकडनं फोन आला की लता दिदींचा एक कॉन्सर्ट आहे आणि भाईंनी तुला यायला सांगितलंय. आधी मला वाटलं की कोणीतरी असंच उगाच मला फोन केलाय. मी सरांना सांगितलं, सर मला कोणाचा तरी फोन आला. ते मला गधड्या मीच सांगितलं होतं फोन करायला, कोणाचा तरी आला होता काय. मी इथे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडनं मी बऱ्याच इथे गोष्टी शिकलो. त्यांच्या सिटिंग रूम वरती जाऊन की कशा स्कोर्स कसे काढायचे असतात. तर त्यामध्ये एक गोष्ट अशी झाली होती की मी जेव्हा त्यांचं असिस्ट करण्यासाठी तिकडे जाण्याच्या आधी, ती गोष्ट अशी होती की मी सरांना एकदा सांगितलं की सर मला नोटेशन्स लिहायचा कंटाळा आहे, ते फार बोरिंग काम आहे आणि मला नाही लिहायचं नोटेशन्स. ते म्हणाले अरे वेडा, सरळ. कारण त्यावेळेला त्यांनी ते वातावरण ओपन ठेवलं होतं की जे मनात आहे ते बोलू नका, मनात ठेवू नका. तर मी सांगून टाकलं त्यांना की सर मला नाही नोटेशन्स मध्ये इंटरेस्ट, खूप कंटाळवाणं काम, नुसतं लिहित बसा, मला नाही आवडत. तर ते म्हणाले अरे वेडा आहेस तू, नुसतं एखादी फ्रेज ऐकून तुला नोट्स कळतात, तुला सूर समजतात काय वाचतायत ते, आणि त्याचं टेक्निक तुला शिकून घ्यायचं नाही. ते म्हणाले दिस इज इक्विव्हॅलंट टू सुसाईड, असं करतोयस तू. मी म्हटलं नाही सर, पण तरी हे मला नाही शिकायचं. ते म्हणाले ठीक आहे चल, एक 4 दिवसांनी एक रिहर्सल आहे, त्याला ये. तर मी त्या रिहर्सलला गेलो होतो. ती रिहर्सल लता दिदींची आणि तिथे साक्षात दिदी बसलेल्या आणि तिथे जवळजवळ एक असे 80 वादक आणि कमाल वाजतंय जे वाजतंय ते. पण तिथे मला जशी गाणी पुढे जात गेली तसं मला लक्षात येत गेलं की त्यांच्या पुढ्यात जो पेपर आहे, जो कागद आहे, त्याच्यावरती जे लिहिले तेही तितकंच कमाल. मग रिहर्सल नंतर त्यांनी मला विचारलं काय ठरलं. सर यू आर राईट, मी नोटेशन शिकलं पाहिजे. मग म्हणाले आता मी जे सांगेन ते. म्हटलं हो बरोबर, मी आता जे सांगाल ते. बरोबर. आनंद, तू बरोबर म्हणालेस. या बरोबर ह्या नोटवर एखादं गाणं आणि त्यातली एक ती अरेंजमेंटची जी गंमत आहे ना, ती जरा आम्हाला अशी वाजवून दाखव आणि मग एक्सप्लेनेशन दे त्याचं. अगदी सोपं उदाहरण देतो. अगदी सोपं उदाहरण. काही लांब जायला नको. चालेल. असा बेभाना वारा, हे शब्द येण्याच्या आधी तो बेभाना वारा तुम्हाला दिसतो. हा चालेल. वास एवढ्यातच क्या बात आहे. या इतक्याच सुरावटीमध्ये तो वारा तुम्हाला कळतो आणि तो बेभान आहे हेही कळतं आणि तो आता अंगावर येणार आहे हेही कळतं. हे एक जे जेव्हा तिथे हे वाजलं होतं ना हे गाणं, त्यानंतर मी अक्षरशः थक्क झालो. आणि मला असं झालं की बापरे, हे इतके छोट, असं म्हटलं तर हे एवढंच आहे, पण ते एवढंच किती मोठा अर्थ सांगून जातं. बरोबर बरोबर. मला ती गोष्ट खूप कमालीची वाटली. आनंद, तुम्हाला काही तिसरा डोळा असतो का? म्हणजे हा असा बेभान वारा हे करण्यासाठी असा ऐकून म्हणजे थक्क होतो किंवा अरे बापरे असं कसं होऊ शकतं हे. पण
काय म्हणजे संगीतकार करतो, पण ती कलाकुसर म्हणजे काय, त्याला काय वेगळं प्रशिक्षण लागतं का काय? अशी ती एक पेटी आहे तुझ्याकडे जादूची, चला घाला त्याच्यात आणि काढा बाहेर. नाही, मला असं वाटतं की ही सगळी जी म्युझिक अरेंजमेंट आहे ना, त्यांना मला मला तरी असं जाणवतं की म्युझिक अरेंजमेंट हे रिडिंग बिटवीन द लाईन्स. म्हणजे कवीनी त्याला जे म्हणायचं ते लिहून ठेवलंय, संगीतकाराने त्याची चाल दिलेली आहे, संगीत संयोजकाला त्या चालीमध्ये आणि त्या काव्यामध्ये असं काय मिळतं की जे तुम्ही तुमच्या सुरावटीतनं लोकांपर्यंत पोहोचवू शकता, ते सगळं म्युझिक अरेंजमेंट असतं. आणि मला वाटतं की म्युझिक अरेंजमेंट इज ऍक्च्युअली एक्सपिरियन्स ट्रान्सलेटेड इन टू म्युझिक. त्या आयुष्यातले आलेले अनुभव, म्हणजे असा बेभाना वार आहे म्हटल्यानंतर कदाचित एखाद्या माणसाच्या आयुष्यात आलेलं संकट त्याला आठवतं की जिथे तो त्याला समजला नाही त्यांनी पुढे काय करा, कदाचित तो अनुभव तो सुरावटीतनं ट्रान्सलेट करत असं काही असू शकतं. आणि वाद्यांची निवड करणं, वाद्यांची रेंज, म्हणजे टेक्निकल जो भाग आहे तो असा आहे की तुम्हाला वाद्यांची माहिती असली पाहिजे, कुठलं वाद्य किती प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. मला एखादं समजा भक्तिगीत जर करायचं असेल तर माझ्या डोळ्यासमोर पहिली सत्तार, किंवा त्याचं रिदम करायचं असेल तर पखावज, चिपळ्या, टाळ हे सगळं येईल. समजा एखादं विरह गीत असेल तर कदाचित मी सोलो व्हायलिनचा वापर करेन, किंवा मला ते थोडंसं अंगाने वापरायचं असेल तर मी सोलो ट्रम्पेट वापरेन. बरोबर. मला एखादं क्लब सॉन्ग असेल तर क्लब सॉन्ग मध्ये मी ड्रम्स वापरेन, किंवा मी त्याच्यात ब्रास सेक्शन वापरेन, गिटार्सचा वापर. तर असे वेगवेगळ्या वाद्यांची रेंज, त्या वाद्यांवरती काय छान वाटतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि अरेंजमेंटचं काम मला असं वाटतं ते एका शेफ सारखं असतं की तुम्ही वेगवेगळे पदार्थ एकत्र करून एक छान डिश तयार करता, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट ही अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे, ती म्हणजे त्या प्रत्येक पदार्थाची स्वतःची अशी एक चव असते. करेक्ट. ती त्या प्रत्येक त्या पदार्थाचं वैशिष्ट्य आहे. जसं त्यामुळे जेव्हा मी कुठल्याही कार्यक्रमाचं अरेंजमेंट करत असेल किंवा अल्बमची अरेंजमेंट करत असेल, भले ती अरेंजमेंट जरी मी करत असेल तरी माझ्या वादकांच्या शिवाय त्या अरेंजमेंटला अर्थ नाही. म्हणून मला असं वाटतं की म्युझिक अरेंजमेंट इज अ ड्रीम अँड म्युझिशियन्स टर्न इट इनटू अ रियालिटी. क्या बात आहे. पण आनंद, मला सांग की तू अनिल मोहिलेंना सरळ एकदा सांगितलंस की मी सा विसरतो म्हणून? हो, अरे बापरे, ती काय होती गंमत की सर आम्हाला एक एक्सरसाइज द्यायचे की 2-2 बार्स नंतर षड्ज बदलायचं स्कोअरचं. म्हणजे आता समजा केव्हा तरी पहाटे गाणं आहे तर म रे सा रे ध सा असा हेही त्याचं नोटेशन असू शकतं, किंवा सा ध प ध प प हेही असू शकतं. आता ते 2-2 बारनंतर हे नोटेशन बदलायला सांगायचं. 1 2 3 1 2 म रे सा रे ध सा असा. हे धसासा जिथे आलं पाहिजे आता बार चेंज झाला, हे झाल्यानंतर पुढचा परत जिथे सा येईल तो परत चेंज झाला पाहिजे. असं ते अख्खं गाणं म्हणत असताना ते ध्रुवपदापर्यंतच मी कसा बसा गेलो होतो. आणि मी त्यांना सांगून टाकलं की सर मला सा विसरायला होतो, मला ते नाही जाता येते पुढे. तर ते म्हणाले सा कसा काय विसरायला होतो? म्हटलं सर कन्फ्युज व्हायला होतं. ते म्हणाले तुला रात्री 2:30 वाजता समजा उठवलं आणि तुला विचारलं तुझं नाव आनंद सहस्रबुद्धे आहे का किशोर कुमार, काय सांगशील? म्हटलं आनंद सहस्रबुद्धे सांगेन. ते म्हणाले का आनंद सहस्रबुद्धे? म्हटलं कारण ते नाव आहे माझं, माझी ओळख आहे. म्हणाले एक्झॅक्टली, तो सा पण त्या गाण्याची ओळख आहे, मग तो सा कसा विसरायला होतो? असं ते काहीतरी सांगून बसायचं ना की आम्ही म्हणजे चेकमेट व्हायचो. बरोबर. आणि त्या मला एक आठवण अशी आहे की त्या कोर्समध्ये, तो कोर्स जेव्हा संपला तोपर्यंत सरांशी म्हणजे आम्ही अक्षरशः आमचे एखादे सिनियर फ्रेंड असल्यासारखे आम्ही बोलायचो. जेव्हा तो कोर्स संपला तेव्हा सरांनी आम्हाला सरळ सांगितलं की आता कोर्स संपलाय, सर्टिफिकेट हातात आले आहेत, आता इथून पुढे तुम्ही माझे कॉम्पिटिटर आहात. काय कॉम्पिटिटर आहात? आता आपण बघूया की तुम्ही किती काम करता आणि मी किती काम करतो या क्षेत्रामध्ये. हे ते बोलले होते आणि ते बोलल्यानंतर ते सगळे गार पडलो. म्हणजे आम्ही अनिल मोहिले कॉम्पिटिटर, इम्पॉसिबल, हा विचारच करू शकत नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच केला होता आणि आम्हाला सवय नव्हती असे मोहिले सर बघण्याची. तो जो शॉक होता त्याच्यात बाहेर येणंच खूप कठीण झालं होतं आमच्यासाठी. पण मला वाटतं ते काय म्हणतात त्याला, एक खूप मोठी फॅक्ट होती जी त्याने आमच्या समोर अशी धाडकन टाकली होती. बरोबर की बास, आता स्टुडंट टीचर बास आहे, आता तुम्ही प्रोफेशनल म्हणून काम करायचं. आणि ते मला वाटतं आम्हाला जागा करणं खूप गरजेचं होतं
आणि त्यानंतर आमच्या प्रत्येकाची ती मेहनत सुरू झाली. आणि मला वाटतं आनंद, मग अनिल मोहिलेने तुला सरळ निगडीला लता मंगेशकर रजनीसाठी सरळ असिस्टंट म्हणून नेलं. म्हणजे कुठेतरी तुझ्यावर इतका विश्वास आणि गुरु म्हणून तू शिष्य म्हणून तुझ्यावर इतकं त्यांचं प्रेम होतं, त्याशिवाय हे करणं शक्य नाही. आणि मला वाटतं त्यांनी नंतर तुला जी शाबासकी दिली ती तू आता मला सगळ्यांच्या समोर सांग, काय म्हणाले तुला ते? झालं असं होतं की त्या प्रोग्रामसाठी मी एक खूप वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा जो जोश असतो ना तो पाहिला होता, जो मी आधी कधीच पाहिला नव्हता. मला तर त्या क्षेत्राला अनुभवच नव्हता. तर तिथं असं झालं होतं की एक गायक त्या रिहर्सलला आला नव्हता, येऊ शकणार नव्हता त्या कार्यक्रमाच्या. ते म्हणाले त्या गायकाची जितक्या कुठल्या त्याच्या कॅसेट्स आहेत बाजारात त्या सगळ्या घेऊन ये, कारण त्या गायकाशी आपला कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, त्याची गाणी कुठली आपल्याला समजत नाहीयेत. तर जितक्या म्हणून त्या गायकाच्या कॅसेट्स आहेत त्या सगळ्या घेऊन ये आणि त्या सगळ्याचे स्कोर्स लिहून टाक. त्यातली कुठली तरी गाणी असतील, 400 गाणी असतील तर 400 गाण्यांचा स्कोर, जी गाणी आहेत ती लिहून टाक. आणि ते ऐकल्यानंतर आणि ते सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. मी हो नाही मला बोलायला काही स्कोपच नव्हता. मग मी गेलो आणि मी सगळी ती पिशवी भरून कॅसेट्स घेऊन आलो. आणि त्या कार्यक्रमासाठी मला आठवतं मी जवळजवळ 10 तास रोज बसून लिहायचो. आणि अशी जवळजवळ एक मला वाटतं 150 गाणी मी लिहिली असतील. ती सगळी गाणी मी लिहिली आणि मला असं वाटलं मी खूप मोठं काम केलं. आणि मी सरांना फोन दिला, सर मी 150 गाण्यांचा मास्टर स्कोर लिहिला, म्हणजे त्या गाण्याची हार्मोनी ते अख्खा स्कोर तयार केला. आणि सरांना सांगितलं, म्हटलं सर मी सगळी गाणी झाली आहे माझी लिहून, मला वाटलं आता खूप कौतुक करतील माझं. म्हणाले हो का, अरे व्हेरी गुड म्हणाले. आता सगळ्या म्युझिशियन्सचे पार्ट्स वेगवेगळे लिहून, म्हणजे त्या मास्टर आता एका गाण्याच्या मास्टर स्कोर मध्ये सतारांनी जे वाजवलंय, बासरीने जे वाजवलंय, हार्मोनी शीट जी आहे आता सगळं वेगवेगळं. तर मी म्हटलं तिथे पण काय नाही, म्हणाले फोन ठेवला. ओके करतो, हो नाही ह्या स्कोपच नव्हता काही. मी परत त्या सगळ्या गाण्यांचे असे पार्ट्स वेगवेगळे लिहून काढले. आणि ते पार्ट्स वेगवेगळे लिहून काढत असताना एक काहीतरी पेपर काढायचं म्हणून मी कपाट उघडलं, तर त्यांचा अजी रूट करत कहा जाइएगा स्कोर माझ्या हातात पडला. आणि तो स्कोर जेव्हा मी बघितला, सरांनी लिहिलेला तो स्कोर जेव्हा मी बघितला तर मला कळलं नाही, अजून आपलं कौतुक खूप लांब आहे, अजून खूप काम करायचं आपल्याला. मी सगळे पार्ट्स लिहिले. तो कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा सरांना वाकून नमस्कार केला तेव्हा ते एकच वाक्य म्हणाले, आज तू हॅवॉक केलायस. अनिल मोहिले स्वतः म्हणाले, सर मला म्हणाले की आज तू हॅवॉक केलायस. आणि ते माझ्यासाठी सगळं काही होतं. मग त्याच्यानंतर पुढे काही काळानंतर मोहिले सरांचा फोन आला की अनिल मोहिले पुरस्कार सुरू केला जातोय. आणि पहिले उदयनमुख वाद्यवृंद रचनाकार पुरस्कारांनी आमचा आनंद सहस्त्रबुद्धे सन्मानित झाला. क्या बात आहे. आणि मला वाटतं स्टेजवर अनिल मोहिले होते. काय वाटलं तुला त्यावेळेला नक्की? जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला आम्ही पुरस्कार देतोय, मी म्हटलं सर मला नको पुरस्कार, तुम्ही कशाला मला देताय? लोक असं म्हणतील की यांचा शिष्य दिला आपला शिष्याला पुरस्कार, तुला काय करायचं? ते मला पुरस्काराचं नाव काय? मला पुरस्काराचं नाव काय? मी म्हटलं उदयोन्मुख वाद्यवृंद रचना. तुम्हाला पासाल उदयोन्मुख आहेस की नाही तू, म्हणून तुला देतोय, तर तू गपचूप घे आणि अवॉर्ड घे. तुझं काय बोलायचं तर मी तिथे स्टेजवर बोलेन. आणि तेव्हा ते स्टेजवर असं म्हणाले की आज मी ह्या मुलाला पुरस्कार देतोय, कदाचित तुमच्यापैकी बरीचशी लोक त्याला ओळखत नाहीयेत आता. इथून 10 वर्षांनंतर या मुलाचं काम जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 10 वर्षांपूर्वीच मी याला हेरला होता आणि योग्य माणसालाच पुरस्कार दिला. आणि हे माझ्याबद्दल बोललं जातं याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. वा 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 वा. त्यानंतर कमालीच्या आठवणी. खरंय खरंय खरंय. म्हणजे असा शिष्य सापडणंही शक्य नाहीये. सगळ्या कॅसेट्स घेऊन येणं, एखाद्या गायकाच्या करणं, परत वादकांसाठी करणं. त्यामुळे तुला आधी म्हणजे आज मला कळलं की आनंद सहस्त्रबुद्धे ही काय चीज आहे. नाहीतर आपला, आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की तू इतका सिन्सिअर कशाला आहे. किती वेळा तीच गाणी वाजवत असता, पण तू तो कार्यक्रमाच्या आधी येणार 2 तास, तू बोलत नाहीस कोणाशी, तू सगळे रिहर्सल ते करून घेतोस. त्यामुळे त्याच्यातलं जर काय सांगू का, मला हे सगळं करत असताना ना एका गोष्टीची जाणीव खूप होत असते. आणि ती जाणीव कायम माझ्या सोबत राहणार आहे मला माहिती आहे. आपण जी कुठली गाणी ऐकतो ना, बरोबर, म्हणजे 4 मिनिटाची, आता आपल्या फोनमध्ये ती 4 मिनिटाची ऑडिओ क्लिप म्हणून राहते. पण खरं सांगू का, त्या 4 मिनिटाच्या गाण्यामध्ये ना जे कोणी 60 वादक 80 वादक त्यांनी वाजवलंय, तुम्ही विचार करून बघा. लाईव्ह रेकॉर्डिंगचा काळ होता, म्हणजे एक चूक झाली की गाणं पहिल्यापासून पुन्हा
रेकॉर्ड करायला लागायचं. बरोबर. या 80 वादकांमध्ये 60 वादकांमध्ये असा कोणीतरी असेल की ज्याच्या घरी कोणीतरी गेलं असेल, त्याच्या नातेवाईकांना कोणातरी हॉस्पिटलमध्ये ठेवलं, त्याची बायको डिलिव्हरी रूम मध्ये आहे, तो स्वतः कदाचित आजारी आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून ज्या गाण्यासाठी आपण आलोय आणि जे नोटेशन आपल्याला दिलंय ते तन मन ओतून त्यातली रंजकता, त्यातल्या सगळ्या ज्या काही त्यातले बारकावे आहेत ते अचूक टिपून आपल्या वाद्यातनं ते बाहेर लोकांसमोर आणायचं. आणि असे वादक की ज्यांना कदाचित स्टुडिओच्या बाहेर कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. खरंय. फिल्मच्या क्रेडिट स्क्रोल्स मध्ये त्यांची नावं कधी आली नाही, पण म्हणून आमचं नाव येत नाही म्हणून काम नीट नाही करायचं किंवा कामात कमतरता आणायची असा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. त्या वादकांचं ते काम, त्या संगीत संयोजकांचं ते काम, आणि ते काम मी करतोय. ते गाणं लोकांसमोर त्या कार्यक्रमाचा संगीत संयोजक म्हणून मी सादर करतो. ही मला खूप मोठी जबाबदारी वाटते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही जबाबदारी मला माझ्यामध्ये आहे. ती माझ्याकडनं तरी जितकी जमेल तितकी चांगली पार पाडता यावी एवढंच मला वाटतं. क्या बात आहे. पण आणि मला सांग की संगीत संयोजन आहे, तुम्ही आता एखादी थीम घेतली तर ती थीम तुम्ही माहिती असतात की इथे बासरीवाला वाजवणार, इथे हे मग ते कंडक्टिंग करणं किंवा तुम्ही ते असं काय करायचं असतं, म्हणजे काय असतो तो रोल? तो आम्हाला एवढंच कळतं की फार छान रोल आहे आणि तू कॅप्टन आहेस एवढंच माहितीये. मग का करायचं? माहितीयेत की ती गाणी तुम्हालाही माहितीये, वादकांनाही माहिती आहे. पण बऱ्याचदा कसं असतं की एखाद्या कार्यक्रमामध्ये आता समजा बासरी वादक तर त्या बासरी वादकाकडे त्याचा जो स्कोअर असतो त्या गाण्याचा, की आता समजा ध्रुवपद आहे, आता ध्रुवपदामध्ये 2 ओळी झाल्या, आता समजा 2 ओळी मिळून ध्रुवपदाची 16 बार होत असतात. म्हणजे 1 2 3 2 2 असे 16 बार समजा. बासरी वादकाकडे जो स्कोर आहे त्याच्यात असं लिहिलंय की 16 बार झाल्यानंतर मला बासरी वाजवायची. किंवा एखादा सतार वादक आहे त्याच्याकडे लिहिलंय की आता फर्स्ट म्युझिक म्हणजे ध्रुवपद आणि पहिल्या अंतराच्या मध्ये जे म्युझिक त्याची सुरुवात माझ्यापासून, मग तेवढे बार थांबून मला ते लिहायचं, मला ते वाजवायचं. पण कंडक्टर जो असतो त्याच्याकडे मास्टर स्कोर असतो. म्हणजे त्याच्याकडे पूर्ण गाणं लिहिलेलं असतं, गाण्यामध्ये जे जे म्हणून काही वाजणार आहे ते सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे कंडक्टरचं काम हे आहे की तो म्युझिक पार्ट जिथे येणं अपेक्षित आहे तिथे त्या वादकाला अलर्ट करणं. बरोबर. तो पार्ट झाल्यानंतर जे गायक आहेत त्या गायकांना खूण करणं की आता तुम्ही गाणं सुरू करायचं. म्हणजे त्या पूर्ण ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक पैलूत तुम्ही असणं गरजेचं असतं. बरोबर. आणि तुम्ही कोणालाही डिस्टर्ब न करता त्या प्रत्येक वादकाला ती खूण तेवढ्यापुरती फक्त देणं की आता तिथे सुरू करायचंय. बरोबर. एवढं करायचं असतं. पूर्ण गाण्याचा टेम्पो मेंटेन करणं, म्हणजे लय मेंटेन करणं, रुटीन मेंटेन करणं, हे सगळं कंडक्टरचं. एक सुंदर गाणं ह्याच्यावर होऊ देत, कारण अजय गोखले, अनेक कमेंट्स येत आहेत तुझ्या फॅन्सच्या. यू आर द ग्रेटेस्ट अरेंजर आय हॅव एव्हर सीन असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अजय गोखलेंसाठी एक तरी गाणं आता जरा ऐकून दाखव आम्हाला छान. नक्की नक्की नक्की. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे सगळं असं छान करता करता आएगा आने वाला आएगा असं अनिल मोहिलीने जे सांगितलं होतं ते 10 वर्षांनी त्यांचं स्वप्न खरं ठरलं. ती तुझी खरं तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मग तुझ्या आयुष्यामध्ये एक प्रभाव टाकणारी व्यक्ती आली, ती म्हणजे प्यारेभाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यापैकी प्यारेभाई. काय घडलं? त्यांनी तुला फोन केला सरळ आणि तुला ये म्हणून सांगितलं? क्या बात आहे. कशी भेट झाली?
ऍक्च्युली 2007 मध्ये माझे मित्र अभिजित सावंत, विनीत गोरे आणि मंदार कर्णिक यांनी एव्हीएम नावाची एक संस्था स्थापन केली होती. आणि त्या अंतर्गत रिवायव्हिंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल असा एक कार्यक्रम झाला शंभुकानंद हॉल. तर त्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा प्यारेलालजींना भेटलो आणि त्यांच्या घरी गेलो होतो. तर माझी ओळख करून दिली अभिजित आणि या सगळ्या मित्रांनी की हा कार्यक्रम अरेंज करणार आहे, कंडक्ट करणार आहे. तर ती भेट झाली. तर मला खूप टेन्शन होतं, कारण एका संगीतकाराची गाणी त्याच्याच समोर सादर करणं आणि इतका प्रतिथय संगीतकार, इतके दिग्गज त्या क्षेत्रातले, ते समोर बसून हा अख्खा कार्यक्रम बघणार, म्हणजे ह्याचा जितका आनंद होता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टेन्शनच होतं. कारण कसं त्यांनी ती गाणी, जसं मी म्हटलं की त्या वादकांचं जसं योगदान असतं तसं त्यांनी किती जीव ओतून ती गाणी केलेत. ती गाणी सादर करताना आमच्याकडनं काही कमतरता नाही, एवढाच एक मनात सतत विचार असतो. आणि तो कार्यक्रम त्यांनी बघितला. त्या कार्यक्रमानंतर ते स्टेजवर आले, मला म्हणाले सगळ्या वादकांना थांबायला सांग, मला तुमच्या सगळ्यांबरोबर फोटो काढून घ्यायचा. आणि असं ते स्वतः म्हणाले की सगळ्यांना थांबायला सांग, आपण फोटो काढायचा सगळ्यांनी छान. आणि आम्ही सगळे वादक प्रचंड खुश होऊन त्या फोटोसाठी उभे राहिलो. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. मी सांगितलं की मी एक प्रोजेक्ट करतोय, तर माझी अशी इच्छा आहे की तू त्या प्रोजेक्टमध्ये माझ्यासोबत काम करा. आणि माझं असं झालं की मी आत्ता यायला तयार आहे, कुठे यायचं ते सांगा, मी आत्ता येतो. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मला प्रोफेशनल एथिक्स किंवा काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एकदा अंदाज आलाच त्यांच्याकडे गेल्यावर. पण मला 2 गोष्टी खूप प्रामुख्याने जाणवल्या. ते म्हणजे, आता माझ्या दुर्दैवाने मी लक्ष्मीकांतजींना कधी बघू शकलो नाही, पण प्यारेलालजींकडे गेल्यानंतर मला असं कधीच वाटलं नाही की ते एकटे आहेत. मला नेहमी कुठेतरी लक्ष्मीकांतजी त्यांच्यात दिसतात. काम करत असताना, जिथे आज हे काम मी केलंय, हे काम मी केलंय असं ते सहज म्हणू शकतो, पण हे काम लक्ष्मीकांत प्यारेलालचं आहे. अगदी ते गेल्यानंतर, लक्ष्मीकांतजी गेल्यानंतर त्यांनी जी काही कामं केली त्याचा उल्लेख करताना सुद्धा ते काम लक्ष्मीकांत प्यारेलालने केलंय असं प्यारे अंकल म्हणतात. त्याच्यातनं मला एक गोष्ट खूप प्रामुख्याने जाणवली की तर मला ती गोष्ट मला एक जाणवली की मृत्यू जो असतो तो माणूस घेऊन जातो, पण माणसाची जी जाणीव असते त्या माणसाच्या असण्याची इतरांच्या मनात, त्या जाणीवेला मृत्यू काही करू शकत नाही. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्यारेलालजींच्या घरी एकदा मी गेलेलो असताना एक टेबलवर अरेबिक म्युझिकचं पुस्तक होतं. मला म्हणाले की देखो ना तो किताब उठा, उसमें देखो क्या लिखा है, उसमें जिसको हम लोग स्वरस्थान कहते हैं उसको वो लोग मुकाम कहते हैं. आणि ते ज्या आनंदाने ते सांगत होते मला, म्हणजे मला असं वाटलं की आज जेव्हा आपण म्हणतो की हे काम केलं म्हणजे मला सगळं आलं, असं नाहीये. 70च्या पुढे गेल्यानंतर सुद्धा एखाद्या आपल्या दिग्गज गुरुजनांना काहीतरी शिकण्याची अजून इच्छा आहे हे बघितल्यानंतर मी थक्क झालो. ही माणसं, मोहिले सर काय, प्यारे अंकल काय, ही सगळी मला असं वाटतं दे आर इन्स्टिट्यूशन्स इन ह्युमन फॉर्म. खरंय खरंय. आणि तू इतका भाग्यवान आहेस की यांच्यावर तुला काम, म्हणजे 17 वर्ष तू त्यांच्याबरोबर काम केलंस. क्या बात आहे. एक गाणं होऊ देत, एक गाणं झालंच पाहिजे प्यारेबाईंसाठी. नक्कीच नक्कीच. हा. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. ह्युमन फॅक्टर हा एक माहितीपट आहे. आणि
त्याविषयी तू जरा मला सांगशील ना. आणि केर्सी लॉल यांनी या सगळ्याविषयी एक छान बोललेले आहेत आणि तुझी त्यांची भेटही झालेली आहे मला वाटतं, तर त्याविषयी मला सांग. केर्सी अंकलना मी खूप कमी वेळा भेटलो, पण जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं की तू छान काम करतोस, तू छान पियानिका वाजवतोस, मला आवडतं तू जे काम करतोस. तर ह्या सगळ्या ओघामध्ये मी ह्युमन फॅक्टर नावाची एक डॉक्युमेंटरी बघितली. बरोबर. त्या डॉक्युमेंटरीमध्ये केर्सीजी असं म्हणाले की त्यांनी असं त्या डॉक्युमेंटरीत म्हटलंय की म्युझिक अरेंजर ऑलवेज डज द डर्टी जॉब. आणि हे ऐकल्यानंतर मी थोडासा गोंधळ होतो, असं का म्हणतायत हे, का म्हटलं. अरेंजर ऑलवेज डज द डर्टी जॉब म्हणजे काय नेमकं त्यांना म्हणायचंय. तर मी म्हटलं आपण एक काम करून बघूया, म्युझिक अरेंजर्सना ज्या पद्धतीने क्रेडिट दिलं जातं फिल्म्समध्ये, त्यांना त्याच्याबद्दल काहीतरी त्यांचं मत असू शकेल, तर आपण शोधूया. आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या फिल्म्सचे क्रेडिट स्क्रोल्स बघायला लागलो. तर काही फिल्म सोडल्या तर अनेक ठिकाणी म्युझिक अरेंजरचा उल्लेखही कदाचित केला नाहीये, किंवा अगदी कुठेतरी जिथे तुम्हाला शोधता पण येणार नाही त्यांचं नाव कुठे आहे, अशा ठिकाणी म्युझिक अरेंजर्सची नावं आहेत. मला त्याहीपेक्षा कमाल काय वाटली की क्रेडिट कुठल्या प्रकारे दिलं जाते किंवा दिलं जात नाहीये या गोष्टीकडे ह्या लोकांनी कधी लक्षच दिलं नाही. ह्या म्युझिक अरेंजर्सना तुम्ही आता एक विचार करा की गाणं जर 4 मिनिटाचं आहे, समजा 2 कडवी आहेत, मुखडा आणि 2 कडवी, हे सगळं अगदी 2.5 मिनिट होत असेल, तरी उरलेलं 1.5 मिनिट आहे ते संपूर्णपणे संगीत संयोजकाचं आहे. त्यामुळे गाणं जे आहे जर संगीत संयोजक त्याच्यातनं काढून टाकला तर ते गाणं अपुरंच आहे. म्हणजे गाण्याचं इंट्रोडक्शन म्युझिक असं तयार करणं की ज्यांनी ते गाणं तुम्ही ओळखू शकता. जसं मी असा बेबानावाराचं उदाहरण दिलं, तर ते वाजल्यानंतर तुम्हाला लगेच कळतं कुठलं गाणं आहे. हे काम जो माणूस करतो त्याला अशा प्रकारे खूप कमी किंवा कधीतरीच वाटलं तर क्रेडिट दिलं जाणं हे बरोबर नाही. पण या संगीत संयोजकांना कधीही फरक पडला नाही. आणि ही जी त्यांची जिद्द आहे ना काम करण्याची, त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्युझिक अरेंजमेंट बद्दल आपण अजून पुढे काहीतरी लोकांना माहिती दिली पाहिजे. आणि म्हणून गाण्याचं इंटिरियर डेकोरेशन हे मी एक प्रेझेंटेशन सुरू केलं. त्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं काय करतो, त्याचं काय काम असतं, आणि याच्या मागचा माझा हेतू फक्त रिस्पॉन्सिबल लिसनिंग हे प्रमोट करणं आहे. जेव्हा तुम्ही गाणं ऐकतो तेव्हा जसं आपण फक्त गीतकार, संगीतकार, गायक एवढंच आपल्यासाठी गाण्याची माहिती, तसं नाहीये. त्याच्यामध्ये संगीत संयोजक आहेत, ते अनेक वादक आहेत ज्यांची तुम्हाला माहिती नाही. असा एखादा अकॉर्डियनचा पीस आहे, एखादा व्हायलिनचा पीस आहे, तुम्ही ऐकल्यानंतर पटकन डोळ्यात पाणी येतं तुमच्या, पण तुम्हाला माहित नाही कोणी वाजवत आहे. असे असंख्य वादक आहेत, ध्वनिमुद्रक आहे. तर गाणं त्या सगळ्यांचं असतं, फक्त गीतकार, संगीतकार आणि गायका एवढ्यांचंच गाणं नसतं. हे मला कुठे हा एक प्रयत्न आहे. बरोबर. आनंद, हे सगळं जरी होत असेल ना तरी सुद्धा R.D. बर्मन यांची गाणी असली ना की तू एकदम प्रफुल्लित आणि असा तरतरीत आणि काय म्हणतात त्याला टवटवीत आणि अधिक खुलून ते कार्यक्रम करत असतो. तुला खूप आवडतात का R.D. बर्मनची गाणी? R.D. बर्मन यांच्याशी माझं एक खूप वेगळं नातं आहे. मी कधीही त्यांना भेटलो नाही, कधीही त्यांना पाहिलं नाही, तरी सुद्धा ते मला खूप जवळचे वाटतात. म्हणजे मी माझ्या बाबांनी घेतलेल्या एका सेकंड हँड गाडीमध्ये एक कॅसेट होती, त्यांच्या मित्रांनी अशीच दिली होती मला गाण्यांची आवड म्हणून. ही सगळी गाणी मी रोज त्या गाडीत बसून ऐकायचो आणि हे जवळजवळ एक किमान 4 ते 5 वर्ष होत राहील. ती गाणी कोणाची होती मला माहित नव्हती. जेव्हा पंचमदा गेले त्या दिवशी मला आमच्या क्लासच्या ट्युशन टीचरनी सांगितलं, तुला माहितीये का पंचमदा गेले? हो, मी ऐकलं, खूप वाईट झालं. मला खरं सांगायचं तर तोपर्यंत पंचमदांची गाणी काय आहेत मला माहित नव्हतं. मला एकच माहिती होतं, त्यांनी पिया तू अब तो आजा केलंय आणि मला ते गाणं बिलकुल आवडत नाही असं मला फक्त माहिती. त्या गाण्यातली ब्युटी काय ते समजण्याची अक्कल सुद्धा त्या वयात नव्हती. आणि ती गाणी मी सलग ऐकत गेलो. 4 जानेवारीला जेव्हा पंचमदा गेले तो दिवस इतर लोकांसाठी खूप दुःखी होता. मला त्या दिवसांनी विशेष काही फरक पडला नव्हता. मला फरक पडला 5 जानेवारी जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी आली पंचमदा गेल्याची, आणि त्यांनी केलेली काही अजरामर गाणी अशी एक यादी होती त्याच्यात. त्यात ती सगळी गाणी होती तुम्ही त्या कॅसेटमध्ये ऐकायची. आणि तो जो झटका लागलाय तिथे तो अजूनपर्यंत मला जाणवतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांचं निवेदन करणं किंवा त्यांच्या कार्यक्रमांना अरेंज करणं, वाजवणं, या सगळ्या कामामधनं मी फक्त पंचमदांना थँक्यू म्हणण्याचा एक प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. या निमित्तानं मनहारी सिंग यांची तुझी भेट झाली, तर त्यांनी पण तुला खूप छान शाबासकी दिलेली आहे, त्याच्याविषयी
एक पंचमदांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये मनोरी दादा सॅक्सोफोन वाजवत होते. तर त्यांनी कार्यक्रमात जेव्हा त्यांची एंट्री होती, एंट्री झाल्या त्यांनी मायक्रोफोनच्या जवळ गेले आणि ते म्हणाले की आज आनंद ने जो काम किया है वो सुनने के बाद मुझे वो टाइम का सब कुछ याद आ गया. असं वाटतं की हे कौतुक जरी त्यांनी माझं नाव घेऊन केलं असेल तरी सुद्धा हे कौतुक माझ्या पूर्ण टीमचं आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या काळामध्ये मनोरी दादांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना डायलिसिस सुरू होता, अशा काळामध्ये तो त्या काळाची आठवण करून देणं, ज्याच्यात त्यांनी अगदी जोशाने काम केलं, हे फक्त माझं नाही, माझ्या पूर्ण टीमचं श्रेय. बरोबर बरोबर, क्या बात आहे. हे ऐकून हे, कारण तू स्वतःविषयी फार बोलत नाहीस, तुला काय काय कोणी म्हटलं हे तू कधी सांगणार नाहीस, आणि आज उत्तम मला छान ही संधी मिळालेली आहे. पोएटिक विकेंड्स असं करून तू एक छान गझल आणि तो माहोल तयार करतोस. आणि तुझी जी निवेदनातली उर्दू आणि हिंदीचा जो लहेज आहे तो कुठून तुला मिळाला तेही मला सांग. मला असं वाटतं की लहानपणी एक तर जगजीत सिंग यांच्या गझल ज्या ऐकल्या त्याचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर झाला. त्यानंतर दिलीप कुमार, राजेंद्र कुमार हे ज्या पिक्चर्स मध्ये असायचे त्याच्यात त्यांची जी डायलॉग डिलिव्हरी असायची ती मला खूप आवडायची. तो जो त्यांचा लहेजा आहे उर्दू बोलण्याचा तो मला प्रचंड आवडायचा. आणि मराठी माणूस हिंदी सुद्धा मराठीसारखंच बोलतो, हे विनाकरण केलं जाणारं विधान मला वाटतं. मराठी माणसं आज कुठच्या क्षेत्रात खूप छान काम करतायत. त्यामुळे निवेदन हिंदी भाषा बोलणं किंवा उर्दूमध्ये बोलणं हे सुद्धा आपल्याला जमू शकतं. ते त्या भाषेतलं सौंदर्य आपल्याला जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तेही आपण करू शकतो. अर्थातच पूर्ण भक्तीने, पण ते नक्की होऊ शकतं. माझ्यावरती त्या सगळ्या याचा परिणाम जो झाला त्याच्यातनंच कुठेतरी गाणी लिहिणं, गझल लिहिणं, काव्य करणं हे सुरू झालं आणि त्यातून पोएटिक विकेंडचा उपक्रम मी सुरू केला होता. त्याच्यामध्ये दर आठवड्याला मी तिचा व्हिडिओ शूट झाले मी लोकांसमोर सादर करायचो, जी मी लिहिलेली असायची. हो, तू ती लिहिलेली पण आहेस, त्यातली एक झलक होऊ दे ना. छान, बघू तरी काय काय. नक्कीच. एक जखमी सिपाही नावाची ती कविता आहे आणि मला असं वाटतं आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंग झेलत असताना आपण जो संघर्ष करतो त्या प्रत्येक जखमी सिपाहीसाठी ती आहे. क्या बात है. एक जख्मी सिपाही अशी ती कविता सादर करते. एक जख्मी सिपाही है यही पास में रहता है, एक जख्मी सिपाही है यही पास में रहता है, उस पर्वत पर जहां उम्मीद का झरना बहता है. कई पड़ाव जिंदगी के जंग थे उसके लिए, फतेह और शिकस्त महज रंग थे उसके लिए. जंग लड़ने का जज्बा ही सबसे अहम था, वो निहत्था है ये तो दुश्मन का वहम था. हालात का सामना मुस्कुराकर किया, हर चट्टान से वो टकरा कर जिया. वक्त का हर तोहफा कबूल करता गया, वो हौसले से कांटों को फूल करता गया. हम जब जब मिले हैं मैंने यही जाना है कि उम्र नहीं है, अंदाज पुराना है. क्या बात है. मेरे जख्म मेरे मेडल हैं, बड़े नाज से कहता, मेरे जख्म मेरे मेडल हैं, बड़े नाज से कहता है. एक जख्मी सिपाही है यही पास में रहता है, उस पर्वत पर जहां उम्मीद का झरना बहता है. जिओ जिओ आनंद, तुम जिओ. आनंद, मला 2 प्रश्न लागोलाग विचारायचे आहेत. एक तर पियानिका हे जे काही वाद्य आहे त्याविषयी सांग, आणि कुठलाही जो काय अरेंजर असतो, नंतर वादक असतो, त्याच्यावर एका संगीतकाराचा प्रभाव असतो. तर तो प्रभाव असणं योग्य आहे की चुकीचा आहे? वेळ आपली आता जरा पुढे पुढे सरकते, त्यामुळे या दोन्हीची तू ह्याचं आधी उत्तर दे आणि मग पियानिका आम्हाला त्याच्याविषयी सांग. मला असं वाटतं की जसं मी सांगितलं की म्युझिक अरेंजमेंट इज एक्सपिरियन्स ट्रान्सलेटेड इन टू म्युझिक. असं मला वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती आपल्या आयुष्यात आपल्या घरातली माणसं, बाहेरची माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, या सगळ्यांचा प्रभाव होतच असतो. त्यामुळे मी जर एखादं गाणं म्युझिक अरेंज केलं त्याचं आणि मी म्हटलं की ही माझी अरेंजमेंट आहे, तर हे 100% सत्य नाहीये. तिथे कुठेतरी बिथोवेनची सिम्फनी जी मी कधीतरी ऐकली ती सुद्धा आली असेल, बरोबर, कुठेतरी पंडित भीमसेन जोशी त्यांचा एखादा अभंग आला असेल, वेस्टर्न क्लासिकल मधलं काहीतरी कुठला तरी ऑपेरा मी ऐकला ते आलं असेल, एखादं पॉप गाणं जे मी ऐकलं त्याची कुठेतरी सुरावट माझ्यावरती प्रभाव करून गेली असेल. त्यामुळे हा प्रभाव योग्य किंवा अयोग्य म्हणण्यापेक्षा हा स्वभाव आहे आपला. वेगवेगळ्या गोष्टींचा माणसावर प्रभाव, कारण हे संस्कार आपण ह्यालाच तर म्हणतो, हे सगळे संस्कारच तर आहेत. बरोबर. त्यामुळे संस्कार तर खूप महत्वाचे आहेत, ते तर असावेत असं. बरोबर.
त्यातून एक वेगळ्या पद्धतीचा ज्ञान घेऊन मला वाटतं आपली स्वतःची प्रतिभा पण व्यक्त व्हावी, जी तू व्यक्त अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून होत असतोस. आता पियानिका, कारण अनेक असे छान छान म्हणजे आपल्या फरमाईशी येत आहेत, तर पियानिका आणि त्याच्यावरचं आम्हाला थोडंसं त्या पियानिकावर काहीतरी वाजवून दाखव. खरं ह्या वाद्याला मेलोडिका असं म्हटलं जातं, पण पियानिका पियानिका हा जो हे जे नाव तयार झालं ते मला असं वाटतं की याचे जे सूर आहेत या कीज साधारण पियानो सारख्या आहेत आणि याचा जो आवाज आहे तो कुठेतरी हार्मोनिका म्हणजे माउथ ऑर्गन सारखा वाटतो. त्यामुळे पियानो आणि हार्मोनिका ही दोन नावं एकत्र होऊन पियानिका हे नाव आलेलं असावं असं मला वाटतं. बरोबर. आणि याला एरवी याचं खरं नाव मेलोडिका आहे. मेलोडिका. आनंद, मला वाटतं आता तुला मी सलग गाणी वाजवण्यासाठी विनंती करते, कारण खूप आपल्याकडे फरमाईशी येत आहेत आणि कार्यक्रम असा पुढे सरकतो आहे. तर खरंच बिग कॅनव्हास एंटरटेनमेंटच्या या मंचावर तू आलास आणि खऱ्या अर्थाने वादक आमचा बोलता झाला, याचा मला खूप आनंद आहे. नाही तर आनंद स्वतःविषयी कधी काही बोलणार नाही, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि हा आनंद असा आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हणत सगळीकडे तुझा अशा प्रतिभेचा तो असा सुगंध पसरो या मनपूर्वक तुला शुभेच्छा देते. आणि अनेक सुंदर सुंदर गाणी, गझल्स आणि निवेदन तू मंचावरून सादर कर. तुझे अनेक फॅन्स आहेत. उद्या आपण याच मंचावर प्रसिद्ध वादक आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर याला आपण भेटणार आहोत. तर उद्या 8 वाजता पुन्हा भेटायचंय. आणि हा आता याच्यानंतरचा सगळा मंच मी आनंदला देते. आनंद, आता तू सलग आम्हाला छान गाणी वाजून दाखवत. यामध्ये अनिल मोहिल येऊ देत, आर डी बर्मन येऊ देत, प्यारे भाई येऊ देत, सगळे येऊ देत. वा वा. वा वा. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की आता जेव्हा मी हा इंटरव्ह्यू देतोय तेव्हा आनंद सहस्रबुद्धे, संगीत संयोजक, वादक वगैरे म्हणून स्मिता गवाणकर ही अतिशय प्रथितयश अशी निवेदिका ज्याची ओळख करून देते. याच घडीला अजून एक आनंद सहस्रबुद्धे आहे जो कदाचित ज्याला मला लाभले तसे आई वडील नाही लाभले किंवा मला लाभले तसे गुरुजन, मित्र परिवार त्याला नाही मिळाला. तर मला असं वाटतं की त्या आनंद सहस्रबुद्धेला ते सगळं मिळणं न मिळणं आणि मला ते मिळणं, ह्या सगळ्यामध्ये एकच फरक आहे, ते म्हणजे भगवंताची कृपा. आणि ही जाणीव आणि त्या आनंद सहस्रबुद्धेला सुद्धा ते सगळं मिळावं ही इच्छा, या दोन गोष्टी माझ्याबरोबर कायम राहाव्यात असं मला वाटतं. बाकी जे असायचं नसायचं ते बघून गेलं. नाही, तुझी निष्ठा खरं तर या कलेप्रती इतकी आहे, तर त्या कलेचा तो म्हणजे परमेश्वरी साक्षात्कार तुझ्या या सगळ्या वागण्यातून, नम्रतेतून किंवा तू संपूर्ण समर्पण केलेस त्या कलेमध्ये. तर मला वाटतं शेवटी कला कुठे नेते,
तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडवते. तर त्यामुळे ती निष्ठा आणि ते परमेश्वराचं वरदान तुला लाभणार आहे. आणि अशीच तू सुंदर सुंदर गाणी कर. तुला प्रेक्षकांचं, सगळ्या व्ह्युअर्सचं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, कारण तू खूप लाडका आहे सगळ्यांचा. तुला या निमित्तानं काही सांगायचं असेल नवीन येणाऱ्या पिढीसाठी, कारण अनेक कलावंत वेगवेगळ्या रियालिटी शोच्या माध्यमातून येत आहेत, तर त्यांच्यासाठी एक छोटासा मोलाचा असा संदेश दे. आपल्याकडे अगदी 1 मिनिटाचा वेळ आहे आता. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे वादक कलाकार काम करू इच्छितात, जे या क्षेत्रात येत आहेत, कधीही स्वतःला मी एक छोटा वादक आहे असं म्हणू नका. तुम्ही वादक आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. त्यामुळे मी छोटा वादक आहे हे कधी म्हणायचं नाही. संगीत क्षेत्र हे खूप मोठं आहे, त्यामुळे त्याचं मोठेपण जपत जपत पुढे जायचं. स्वतःला छोटा वादक नाही म्हणायचं. बरोबर. आनंद, एका छान भव्य दिव्य अशा मंचावर पुन्हा तुझी भेट घडू देत आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. नमस्कार.